स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच वेळा आपल्याकडे असलेली फळं खराब झालेत म्हणून आपण टाकून देतो। या फळांमध्ये जास्तीत जास्त केळी, ॲपल आणि सीझनेबल फळं असतात, तर ती आपण टाकून देतो। पण याच फळांचा वापर करून आपण बागेतील आपल्या झाडांसाठी खतं कशी तयार करायची। आता केळाच्या सालीपासून भरपूर सारी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला खतं तयार करता येतात, पण झटपट तयार होणारं खत म्हणजे हे केळीचं पाणी। या केळीच्या साली 1 ते 2 दिवस या पाण्यामध्ये कुस्करून ठेवायच्या आणि हे गाळून नंतर प्रत्येक झाडाला द्यायचं। आता हे झालं सालीचं, पण आतल्या राहिलेल्या गराचं काय करायचं? आता यामध्ये 1 ॲपल पण आहे आणि 2-3 केळी पण आहेत। या चांगल्या एका डब्यामध्ये कुस्करून घेतल्या, शक्य होईल तेवढ्या हाताने चुरून घ्यायच्या आणि जे तयार झालेलं मिश्रण आहे त्यामध्ये छोटासा गुळाचा खडा टाकायचा, म्हणजेच 1 चमचाभर गूळ टाकायचा। हे सगळं एकजीव करायचं आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं। या मिश्रणापासून 2 खतं तयार होतात। आता हे जे तयार केलेलं मिश्रण आहे याच्यामध्ये पाणी न टाकता एका बॉटलमध्ये भरून ठेवलं तर 3 महिन्यानंतर आपल्याला बायोएन्झाईम म्हणजे बहारीतलं खत तयार होतं। पण आपल्याला झटपट 8 दिवसासाठी करायचं आहे, तर आपल्याला लिक्विड फर्टिलायझर करायचं आहे। आता हे एका बॉटलमध्ये भरून ठेवलं, याच्यामध्ये अर्धी बॉटल पाणी ओतायचं। ही बॉटल पॅक करून सावलीत एका कोपऱ्यात ठेवून द्यायची, शक्यतो उन्हात नाही ठेवायची। आणि जी आपण कुठलीही घरात बनवलेली खतं आहेत तर ती सावलीतच बनवायची आहेत। आता बॉटल 2-3 दिवसातून एकदा उघडायची, त्याच्यामध्ये गॅस तयार होत असतो। आता 8 ते 10 दिवसानंतर हे तयार झालेलं खत कसं वापरायचं, ही बॉटल चांगली हलवून घ्यायची, त्याच्यामुळे हे खत एकजीव होतं। नंतर एका चाळणीने ते गाळून घ्यायचं आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं जे आपण खतांसाठी वापरलेल्या वस्तू आहेत तर त्या खतांसाठीच ठेवायच्या, त्या घरात परत वापरायच्या नाहीत। आता हे छान असं मिक्स करून घेतलंय, 1 बादली भरून पाणी घेतलंय, याचं प्रमाण आहे 1:4, म्हणजे आता ही 1 लिटर तर असेल मिश्रण, तर त्याच्यामध्ये बघा 4 ते 5 लिटर पाणी घेतलेलं आहे। आता हे झाडांवरती स्प्रे करायचं नाही, झाडांच्या मुळांना द्यायचं आहे। खतामुळे मातीतील सूक्ष्मजीव वाढतात, म्हणजेच आपली माती हे सूक्ष्मजीव हेल्दी करत असतात। त्यामुळे जर खराब झालेली फळं किंवा घरातील जो आपल्याकडे फळांच्या साली हे असतात त्याच्यापासूनही आपण खतं तयार करू शकतो। आणि दुसरं म्हणजे ही फळांना, फुलांना छान अशी चमक येते या खतापासून। तर तुम्ही सुद्धा नक्की प्रयत्न करा, जे आपल्याकडे फळं आहेत ती वाया न जाता आपल्या बागेतील झाडांसाठी अशी छान छान खतं तयार करा।